तब्बल 35 वर्षांनी बदली सफाई कामगार कायम सेवेत, आमदार अनुप अग्रवाल यांचा केला सत्कार। राजवाडे संशोधन मंडळातर्फे शरद पवार यांचा धुळ्यात 30 ऑगस्टला होणार कृतज्ञता सोहळा। शिरपूर पोलिसांचा गांजा शेतीवर छापा, एका आरोपीला अटक, 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। आणि पुरमेपाडा उड्डाणपुलाच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धुळे महानगरपालिकेत तब्बल 30 ते 35 वर्षांपासून सेवेत असलेल्या मात्र कायमस्वरूपी नियुक्तीपासून वंचित असलेल्या 136 बदली कामगारांना मंगळवारी कायम सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला। या 136 बदली कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांचा बदली कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांतर्फे याबद्दल सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थितांनी आमदार अनुप अग्रवाल यांना भरभरून आशीर्वाद दिले। आमदार अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात बदली कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांनी आमदार अग्रवाल यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत सत्कार केला। यावेळी कामगारांचे प्रतिनिधी प्रवीण वाडेकर, राजू लोंढे, विनोद गरुड, अर्जुन पवार, रोहिदास नगराळे, आकाश बैसाने, ज्ञानेश्वर भांबरे, राजू अंकुशे, कैलास अहिरे, विष्णू कासोदे, सनी घारू, मुकेश गोयर, जगदीश सोनवणे, भानुदास भवरे, भाजपच्या कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार यांच्यासह बदली कामगार आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते। गेल्या 35 वर्षापासून धुळेकर नागरिकांची आणि धुळे शहराची हे लोक सेवा करत होते, परंतु शेवटी यांना बदली कामगारच म्हटलं जायचं। इतकं काम करून यांना कुठंच न्याय मिळत नव्हता आणि सर्व गोरगरीब घरातील सामान्य कुटुंबातील लोक आहेत। अशा वेळेला महापालिकेकडून ठराव करून आपण तो ठराव शासन दरबारी पाठवलेला, परंतु मध्यंतरी काही मिसअंडरस्टँडिंगमुळं ते प्रकरण फार काळ थांबून राहिले। मी फार प्रयत्न केले, काही ना काही अडचणी त्याच्यात निर्माण होते, परंतु मी आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवाभाऊ आणि उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आणि सुमित्राताई म्हणजेच पूर्ण सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि काल जेव्हा मी शिंदे साहेबांकडे मंगळवारी गेलो, 0 मिनिटात शिंदे साहेबांनी माझं ऐकून घेतलं आणि गोरगरीब लोकांचं कल्याणाचं काम 1 मिनिटात त्यांनी मान्य म्हणून सही करून दिली। त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या ज्या लोकांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आज एक चांगला दिवस या शहराला आलेला आहे आणि मला वाटतं का एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदली कामगारांना कायम करण्याचं योग महाराष्ट्रात धुळे महानगरपालिकेत आणि आम्ही धुळे शहरात असा एक व्यक्ती नसेल, आमदार असतील, माझी आजी सर्वांकडे गेलो, पण ज्या वेळेस तुम्ही आमदार म्हणून निवडून आले तर आमच्या अशा पल्लवी झाल्या की आमदार साहेब आम्हाला न्याय देतील। त्या हिशोबाने आम्ही वाटचाल केली। महापालिकेची आमची सत्ता आहे, त्यानंतर आम्ही पाठपुरावा केला आणि आपण ज्या पद्धतीने आम्हाला न्याय मिळवून दिला साहेब, या 30-35 वर्षात कोणी न्याय मिळवून दिला नाही आम्हाला। तुमचे बदली कामगारावर अनंत उपकार आहे। बदली कामगार कधी विसरणार नाही, सदैव तुमच्या पाठीशी अहोरात्री उभं राहतील। त्याच्यामुळे सर्वांच्या वतीने मी तुमचे हार्दिक कोट्यवधी असे आभार मानतो, धन्यवाद करतो। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। इतिहासाचार्य विका राजवाडे संशोधन मंडळातर्फे लोकनेते तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्या योगदानाबद्दल आयोजित करण्यात आलेला कृतज्ञता सोहळा आता रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:30 वाजता धुळ्यात हिरे भवन येथे होणार आहे। यापूर्वी 31 जुलै रोजी मुंबईतील नेहरू ऑडिटोरियम
येथे हा सोहळा होणार होता. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे तो स्थगित करण्यात आला होता. या सोहळ्याला खासदार शरदचंद्र पवार, केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती विका राजवाडे संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश पाठव व कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार सत्यजित तांबे, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम बधाने, आमदार मंजुळा गावित, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, महापौर मायादेवी परदेशी, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि राजवाडे मंडळाचे मार्गदर्शक आनंद राजवाडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राजवाडे संशोधन मंडळाचे मार्गदर्शक व कायम पाठीशी उभे राहणारे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा कृतज्ञता सोहळा मागच्या महिन्याच्या 31 तारखेला ठेवला होता जुलैला, पण गडकरी साहेबांच्या तब्येतीमुळे तो प्रोग्राम पोस्टपोन झाला. तो पोस्टपोन आता धुळे शहरात 30 ऑगस्ट रोजी हिरे भवन येथे आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमास पवारसाहेबांचा सत्कार करण्यासाठी भारतातील अणुशास्त्रज्ञ श्री अनिलजी काकोडकर साहेब येतात आहे. त्यानंतर खासदार कोल्हे साहेब येतात आहे, अमोल कोल्हेजी व बाकी इतर मंडळी आपण जी सगळ्यांना बोलवलं ते सगळी मंडळी येतात आहे. आणि असा हा भव्य दिव्य कार्यक्रम राजवाडे मंडळाच्या शताब्दी महोत्सवाच्या सुरुवातीला आपण करत असल्यामुळे राजवाडे मंडळाला खूप आनंद होत आहे. अशा कार्यक्रमाला धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. राजवाडे संशोधन मंडळ मागील 100 वर्षापासून ही संस्था विना अनुदानित असून संस्था आपलं कार्य पार पाडत असताना ज्या काही अडचणी आल्या त्या प्रत्येक अडचणीच्या वेळेस आदरणीय शरद पवार साहेब उभे असल्यामुळे त्यांच्या ऋणातनं थोडं का होईना मुक्त व्हावं ही राजवाडे मंडळाच्या सर्व कार्यकारिणीची इच्छा होती. त्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तर आमची विनंती आहे सगळ्या धुळेकरांना की त्यांनी जास्तीत जास्त या कार्यक्रमाला उपस्थित द्यावी ही विनंती. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील जुना पाणी या परिसरात वनविभागाच्या जमिनीवर अतिदुर्गम भागात गांजा पिकाची राजाराम नकाराम पावरा, विकास नकाराम पावरा, राहणार जुना पाणी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे यांनी कपाशीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून प्रतिबंधित कॅनाबिस वनस्पती बेकायदेशीरपणे लागवड केली आहे. PI हिरे यांनी पोलीस अधीक्षकांना ही माहिती देऊन छापा कारवाईबाबत परवानगी घेतली. त्यानंतर 2 शासकीय पंच, वजन काटाधारक, फोटोग्राफर, पोलीस कर्मचाऱ्यांसह सदर शेतीवर छापा टाकला. तेव्हा घटनास्थळावरून एक आरोपी विकास नकाराम पावरा याला ताब्यात घेण्यात आला असून दुसरा आरोपी पोलिसांना पाहून पळून गेला आहे. या कारवाईत 7.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात 5,000 रुपये प्रति किलो दराचे एकूण 150 किलो वजनाचे कॅनव्हास, अंमली पदार्थाचे हिरवे ओले ताजे झाड, पाने, फुले व फांद्या असलेले अंदाजे 3 ते 5 फूट उंचीचे 30 किलो वजनाचे वेगवेगळे 5 गठ्ठे करून कापडात भरून ते दोरीने सीलबंद करण्यात आले. ही कारवाई PI जयपाल हिरे, PSI मनोज कचरे, संतोष पाटील, संदीप ठाकरे, स्वप्नील बांगर, विजय ढिवरे, संजय भोई, सुनील पवार, दिनकर पवार, धनराज गोपाळ, मनोज नेरकर, अल्ताफ मिर्झा, इतरार फारुकी यांच्या पथकाने केली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथील उड्डाणपुलाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत या मागणीसाठी पुरमेपाडा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनातील निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना निवेदन देण्यात आलं. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना द्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुरमेपाडा ग्रामस्थांच्या दैनंदिन दळणवळणाशी निगडीत असलेल्या उड्डाणपुलाच्या परिसरातील रस्ते व अन्य प्रलंबित कामांमुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. यापूर्वीही संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने व पाठपुरावा करण्यात आला, मात्र प्रश्न अद्याप पूर्णपणे मार्गी लागलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाने कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष पाहणी करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली. निवेदन देताना पुरमेपाडा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने भटूआप्पा गवळी, चिमनसिंग कछवा, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नितीन पाटील, तालुका सचिव कैलास देसले, दिनकर जाधव, संजय सूर्यवंशी, भूषण मराठे,
केशव जाधव, पुष्करसिंग राठोड, मच्छिंद्र डावखरे, महेशकुमार छाजेड, आनंद छाजेड, सर्वजित सिंग कछवा, उदयसिंग जाधव, रावसाहेब पाटील, शांतीलाल जाधव यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.